नमस्कार मंडळी. मागच्या सिरीजच्या कंटिन्युएशनमध्ये आज आपण कार्डियक अरेस्टबद्दल जाणून घेणार आहोत. जसं की आपण आधी म्हटलं होतं की कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक असं नव्हे, किंवा फक्त हार्ट अटॅकमुळेच कार्डियक अरेस्ट होऊ शकतो असंही नाही. सर्वात पहिले तर कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयाचे स्पंदनं बंद होणं किंवा हृदयाचे ठोके अचानकपणे बंद होणं, याला कार्डियक अरेस्ट म्हणतात. सो ते हृदयांच्या त्रासा व्यतिरिक्त इतरही काही कारणं असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्याला पाण्यात बुडून किंवा इलेक्ट्रिकल शॉकमुळे किंवा अजून काही मोठ्या इंजुरीमुळे सुद्धा कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. कार्डियक अरेस्ट झाल्यावरती समजा बायस्टँडर किंवा जवळपास असलेल्या लोकांनी CPR दिला, तर अशा पेशंटचा हॉस्पिटलमध्ये पोचून तो भविष्यात जिवंत राहण्याचे चान्सेस हे अत्यंत चांगले असतात. त्याकरता प्रत्येक माणसाला CPR कसा द्यावा याबद्दलची बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. आज यूट्यूबवरती CPR रिलेटेड बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत. पण थोडक्यात सांगायचं तर आपल्याला या पेशंटला अगोदर कार्डियक अरेस्ट झाला आहे किंवा नाही हे ओळखणं गरजेचं आहे. त्याकरता आपण अगोदर पेशंटला झोपवून, खाली आडवं झोपवून पेशंटच्या खांद्यावरती मारून आपण पेशंटला रिस्पॉन्स आहे की नाही हे जाणण्याचा प्रयत्न करतो. तसंच पेशंटचा श्वास चालू आहे की नाही हे बघायचं असतं. समजा पेशंटचा रिस्पॉन्स काहीच नसेल आणि पेशंटचा श्वास बंद झाला असेल, तर आपण या पेशंटला CPR चालू करणं गरजेचं आहे. CPRमध्ये पूर्वीप्रमाणे आपल्याला तोंडाला तोंड लावून श्वास देण्याची गरज आजच्या काळामध्ये नसते. तर फक्त आपल्याला छातीवरती मिनिटाला 100 या फ्रिक्वेन्सीनी दाब दिल्याने सुद्धा आपण पेशंटचं हृदय पुन्हा चालू करू शकतो. ते कशा पद्धतीने करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन सगळ्यांनी शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि वेळेत जर CPR दिला तर कार्डियक अरेस्टचा पेशंट वाचण्याचे चान्सेस हे साधारणतः 10 ते 20% इतके वाढू शकतात. सो मी सर्वांना CPR शिकण्याची विनंती करेल आणि गरज पडल्यास जरूर आपल्या आजूबाजूला CPR देऊन पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.